नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मला 2 दिवसापूर्वी एका ताईंनी मेसेज केलाय की काही लोक जाणीवपूर्वक हर्ट करतात, काहीतरी बोलत असतात, टोमणे मारत असतात, त्या लोकांना कसं हँडल करायचं। मी त्यांना बोललो होतो की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या गोष्टीबद्दल बोलेन, कारण कसं असतं माहिती का, ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या प्रत्येकासोबत होत असतात, अपवाद कोणीही नाही ह्या गोष्टीला। ही गोष्ट आपल्याला छोटी जरी वाटत असली ना, ॲक्च्युअलमध्ये ही गोष्ट खूप मोठी असते, कारण ही गोष्ट आपल्याला सुखी नाही राहू देत। कारण ह्या गोष्टी जर आपल्याला हँडल नाहीत करता आल्या तर आपल्याला दुःखी होण्यापासून कोणी नाही रोखू शकत। तर मग हा प्रश्न उठतो की अशा लोकांना आपण हँडल कसं करायचं की जे आपल्याला टोमणे मारत असतात, आपल्याला सतत काही ना काही बोलत असतात। खरं सांगायचं झालं तर ज्यावेळेस आपल्याला एखादा व्यक्ती बोलतो, जर आपल्यामध्ये जर एखादी गोष्ट लॅक असेल किंवा जर वीकनेस असेल तर मग ती गोष्ट आपल्याला लागते। म्हणजे आपल्याकडे इन जनरल एक म्हण देखील आहे की खरं बोलायला लागतं। जर आपल्यामध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल आणि जर समोरचा बोलत असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण ॲक्सेप्ट करू शकतो। पण जर आपल्यामध्ये कुठली चूक नसताना जर समोरचा विनाकारण आपल्याला जर सारखं हर्ट करत असेल, आपल्याला कमीपणा दाखवून देत असेल, तेव्हा स्वतःकडे बघायचं की एक्झॅक्टली माझ्यामध्ये काय वीकनेस आहे, कुठल्या गोष्टीमुळे मला राग येतोय। जर त्या व्यक्तीच्या गोष्टीमध्ये तथ्य असेल तर स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची, आणि जर काही तथ्य नसेल तर त्याला इग्नोर करायचं। पण जर तो व्यक्ती सतत त्याच गोष्टी करत असेल ना, तर त्यावेळेस मग आपल्याला लढावं लागतं। पण लढत असताना ज्यावेळेस आपण व्हॉट्सअप उघडतो ना, त्यावेळेस आतमध्ये जातानाच आपल्याला एक्झॅक्टली माहीत असलं पाहिजे की समोरचा व्यक्ती एक्झॅक्टली कशा पद्धतीचा आहे आणि तो कशा पद्धतीचे स्टेटस ठेवतो। जर आपण पहिल्यांदाच ह्या गोष्टीचं प्रिपेअर करून गेलो ना तर आपण जास्त हर्ट नाही होत। आपल्याला पहिल्यांदाच माहित आहे ह्याचा स्वभावच असा, हे असंच ठेवतंय। जर आपण असं पहिल्यांदाच ह्या गोष्टी जर डोक्यामध्ये ठेवून गेलो ना, आपल्याला जास्त प्रॉब्लेम नाही होत, कारण आपण प्रिपेअर होऊन गेलेलो असतो की हे असं काहीतरी बोलणार आहे। त्यावेळेस आपण जास्त हर्ट नाही होत। जर आपण प्रिपेअर न होता गेलो, जर आपण एखादी गोष्ट बघितली ना, आपण त्याला राग येतो आणि त्या रागाच्या भरात आपणही काहीतरी बोलून जातो आणि आपण फसतो, भरपूर फसतो। त्यामुळे आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला असं कोणीतरी ज्यावेळेस आपल्याला एखादा व्यक्ती करत असेल तर पहिल्यांदा एक्झॅक्टली बघायचं की तो कशा पद्धतीचे स्टेटस ठेवतोय, आणि आपल्याला बॅक ऑफ द माइंड माहीत असलं पाहिजे की हा अशाच पद्धतीचं ठेवतोय। त्यामुळे त्या व्यक्तीला कधी जास्त सिरियस नाही घ्यायचं। आणि ज्यावेळेस आपण प्रिपेअर करून जातो ना, त्यावेळेस आपल्याला स्वतःलाच हसायला येतं आतमध्ये, पण चेहऱ्यावर हसू येऊ द्यायचं नाही, आतल्यात हसायचं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होतो। जर सपोज आपल्याला एखादा व्यक्ती बोलला असेल ना, त्याला कधी रिॲक्ट नाही करायचं, बघायचं आणि सोडून द्यायचा विषय। आपलं दुसरं स्टेटस असलं पाहिजे, त्याला रिप्लाय नाही द्यायचं। त्याने एखादी गोष्ट बोलली आहे आणि जर आपण त्याला उत्तर दिलो ना, मग तो स्ट्रॉंग होतो। नेक्स्ट टाइम तो आणखी काहीतरी बोलत असतो, त्याला इग्नोर करायचं, त्याकडे बघायचंच नाही। तू अशा पद्धतीनं बोललाय ना, मी वेगळंच काहीतरी स्टेटस ठेवायचं, बघायचंच नाही। त्याला वाटलं पाहिजे की आपण स्वतःवर घेतलंच नाही, त्याला कळालं नाही पाहिजे की आपल्याला फरक पडलाय। फरक पडला पाहिजे, पण तो समोरच्याला दिसला नाही पाहिजे, अजिबात दिसला नाही पाहिजे। तर समोरच्याला कळालं का नाही आपल्याला फरक पडलाय, तो आणखी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करत असतो। हा प्रॉब्लेम खूप छोटा जरी वाटत असला ना, तरी सध्याच्या दुनियामध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम। माझे जे एक रिलेटिव्स आहेत, त्यांनी मला एक स्टेटस परवा दिवशी मागितलं होतं सेंड मी म्हणून। त्यावेळेस मला एक्झॅक्टली कळालं की त्यांच्या पण आयुष्यामध्ये काहीतरी चालू आहे, कुणाला ना कुणाला तर ते दाखवायचं असेल। पण ही गोष्ट अशी मोस्टली अशा गोष्टी करायचं नाहीत। माझ्या बाबतीत मी सांगायचं झालं ना, अशा एकतर पहिली गोष्ट म्हणजे अशा लोकांच्या जवळच नाही जायचं। सतत आपल्या मोबाईलमधला कचरा साफ करत राहायचं, जे अनवॉन्टेड आहेत, ज्यांच्याशी आपलं एक्झॅक्टली काय देणं घेणं नाही, असे नंबर पहिल्यांदा डिलीट करायचे, काय फरक पडत नाही। अदरवाईज तिथं म्यूट करून टाकायचं, त्यांना त्यांच्याकडे कधी बघायचंच नाही। तो काय ठेव, काय हो तुझ्या दुनियेत, तिकडे काय बी होऊ दे, मला फरक नाही पडला पाहिजे। आणि जरी बघितलं तरी बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहीत असलं पाहिजे की हा एक्झॅक्टली काय लिहू शकतो। त्यावेळेस आपण तयारी करून जातो ना फेस करायला, मग आपल्याला दुःख नाही होत, इट्स ओके, ठीक आहे, त्याच्या स्वभावानुसार त्यानं स्टेटस ठेवलंय, आपल्याला फरक नाही पडला पाहिजे। आणि तो तसंच वागणार आहे जसं त्याचं नेचर आहे, त्याला आपण चेंज नाही करू शकत, आपण फक्त स्वतःला चेंज करू शकतो। आणि जरी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत लढावंच लागलं, मग ते ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, तरी पण त्या लढाईची आपल्याला तयारी करता आली पाहिजे। आणि ज्यावेळेस आपण तयारी करतो ना, त्यावेळेस आपण पीसफुली जातो लढण्यासाठी, मग त्यावेळेस क्लॅशेस नाही होत। समोरचा व्यक्ती ॲग्रेसिव्ह जरी झाला ना, आता मोस्टली ह्या गोष्टी मी सगळ्या फील करतोय म्हणून सांगतोय। सपोज समोरचा व्यक्ती एकदम तावाटीन आलाय आपल्यासोबत भांडण करायला, आणि जर आपण त्याकडे लक्षच नाही दिलं जवळ येईपर्यंत, त्याची निम्मी एनर्जी कमी होते, लक्षच नाही द्यायचं त्याकडं, आपापल्याच कामात राहायचं। त्याने येऊन जरी एखादी गोष्ट बोलायला लागला ना, 2 मिनिटं बघू नंतर, ज्यावेळेस आपण त्याला इम्पॉर्टन्स देत नाही ना, त्याचा ॲक्च्युअलमध्ये निम्मा राग तिथे शांत झालेला असतो। पण तो ज्या एनर्जीनं आपल्याकडे आलाय ना, त्या एनर्जीनं जर आपण त्याला रिॲक्ट केलं ना, मग भयानक मोठा क्लॅश होतो।
भरपूर, आणि त्या गोष्टीमध्ये आपण आयुष्यभरासाठी कधी कधी अडकू शकतो. त्यामुळे लढत असताना पीसफुली लढायचं. पण ज्यावेळेस आपण लढतो ना, जर आपण प्रिपेअर होऊन गेलो ना, तर मग क्लॅशेस नाही होत. आपण एकदम शांततेने बोलत असतो, राग आतमध्ये अजिबात नसतो, आणि ते ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम तिथून सॉल्व्ह होऊ शकतो. पण जर आपण डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी ठेवून जर समोरच्यासोबत लढायला गेलो, मग ते ऑनलाईन असू द्या ऑफलाईन असू द्या, मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे एकदम पीसफुली जायचं आणि लढायचं, शांततेने लढायचं. किती बी मोठी लढाई चालू द्या, आपल्याला फरकच पडत नाही. तो एक बोलतो ना, ठीक आहे घे, आम्ही पण काही कमी नाहीत. पण बाय चान्स जर ह्या गोष्टी वाढतच असतील तर दोन मार्ग आहेत. एक तर त्या व्यक्तीसोबत बोलणं बंद करा, कोणी असू द्या, त्याचा नंबर डिलीट करा, त्याच्यापासून लांब व्हा, परमनंटली बाय बाय करा त्याला, किंवा त्याला इग्नोर करायचं. कोणी असू द्या, आपण सतत इग्नोर करायला लागलो ना, त्याला समजून जातं की ह्या व्यक्तीचा आपल्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. तो आपोआप आपल्यापासून लांब निघून जातो. त्याचं स्टेटसच बघायचं नाही, तर काय बी ठेवू द्या, म्यूट करून टाकायचं, कितीही ठेवू द्या, पण आपल्याला राहवत नाही. आपल्यामध्येच ती आग असते, चला काय मध्ये बघू, काय बघायची गरजच नाही. बघितलं ना, आपलं डोकं तिथं जातं, आणि डोक्यामध्ये विनाकारण ती फालतू गोष्ट घुसली ना, ती गोष्ट मोठी होत असते. पण त्या विचारामध्ये जितकी एनर्जी खर्च होते ना, ॲक्च्युअलमध्ये आपण आयुष्यामध्ये जो आनंद असतो ना, तो आपल्याला मिळत नाही. ह्या असल्या गोष्टीमध्येच आपली भरपूर एनर्जी वेस्ट होते. आणि हा प्रॉब्लेम एकदम साधा जरी वाटत असला ना, खूप मोठा आहे हा प्रॉब्लेम, खूप मोठा आहे. बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टीसोबत डीलच करता येत नाही. इकडून एक बोललं की इकडून दोन, इकडून परत 4, 8, 16, 32 हे चालूच राहतं कंटिन्यू. त्याने काय होतं माहिती आहे का, आपल्याला पीस नाही मिळत. अशा लोकांना होईल तेवढं लांब करायचं. पण काही लोक असतात ना, भयानक निगेटिव्ह असतात, भयानक निगेटिव्ह. अशा लोकांसोबत ना जास्तीत जास्त लवकर लांब पडायचा प्रयत्न करायचा, खूप लांब. कारण त्यांचा आयुष्याकडून पॉझिटिव्ह अप्रोच नसेल. जर आपल्या आयुष्यामध्ये ते बाधा बनत असतील, सतत आपल्याला निगेटिव्ह बोलत असतील, टोमणे मारत असतील ना, अशा लोकांपासून लांब व्हायचं. त्यांचा संपर्कच तोडून टाकायचा कायमचा. काय नाही, थोडे दिवस जरा थोडंसं वाईट वाटतं, कारण एक बघण्याची सवय लागलेली असते. थोड्या दिवसानंतर सगळं बॅक टू नॉर्मल होतं. पण आयुष्यामध्ये अशीही काही लोक असतात की ज्यांना आपण इग्नोरच नाही करू शकत. जसे आपले पॅरेंट्स असू शकतात, आपला भाऊ बहीण, आपली बायको, नवरा, व्हॉट एव्हर, कोणी असू शकतं, आपली मुलं असू शकतात. त्यांच्या बाबतीत निर्णय कसा घ्यायचा, आपल्याला कसं आहे माहिती आहे, ह्या लोकांना सोडता येत नाही. हे लोक आपल्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट लोक असतात. त्यामुळे ह्यांना जाऊन सगळ्या गोष्टी ॲज अ पीसफुली बसून सांगायच्या की बाबा असं असं आहे. त्याने प्रश्न सुटतो, पण त्यांना बोलता आलं पाहिजे आपल्याला. पण काही लोक अशी बी असतात जे भरपूर फेक करत असतात, मी ते असं तसं वगैरे वगैरे वगैरे. अशा लोकांपासून एक डिस्टन्स मेंटेन करायचं. त्यांचं एकच मोटिव्ह असतं की आपल्याला जलस फील करणं. अशा लोकांपासून लांब राहायचं. आता बोलण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी देखील भरपूर बोलत असतो, पण मी आयुष्यामध्ये कधी कोणाला पर्टिक्युलरली टार्गेट नाही केलं, किंवा माझ्या आयुष्यात कधी कोणासोबत भांडण नाहीये. पण काही गोष्टी अशा असतात ज्या समाजासाठी खूप महत्त्वाच्या असतात, ज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, इन जनरल लोकांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टीसाठी कुठेतरी एखादं स्टँड घ्यावं लागतं. पण काही लोक जे मूर्ख आहेत, आपलं चुकतंय हे देखील जर त्या लोकांना कळत नसतील ना, त्या ठिकाणी बोलावं लागत असतं, भरपूर बोलावं लागत असतं. त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी लिहितो. माझं लिखाण भरपूर प्रमाणात मार्मिक पद्धतीने, आणि त्या बोलण्यामुळे बरेचसे लोक माझ्या विरोधात पण आहेत. त्याचा अर्थ असं नाही आहे की आपण शांत बसायला पाहिजे. योग्य ठिकाणी आपल्याला बोलता आलं पाहिजे. अन्यायाविरुद्ध चुकीच्या गोष्टींविषयी आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे. शांत बसण्यामध्ये काही उपयोग नसतो. जर त्या ठिकाणी आपण जर शांत बसलो तर मग त्या गोष्टी वाढत जातात. मग कोणी ना कोणी स्टँड घ्यावा लागत असतो. पण हा भाग वेगळा आहे. पण इन जनरल आपल्या पर्सनल लाईफमध्ये जर अशा गोष्टी होत असतील तर आपल्याला डील करता आलं पाहिजे. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.